खरं तर खूप जड अंतःकरणाने मला काँग्रेस सोडायची इच्छा झालेली आहे. कारण का महिला सन्मान, जर महिलांना सन्मान मिळत नसेल तर अशा पक्षामध्ये राहून उपयोग नाही. अहो, तिकडे आमचे नेते राहुल गांधीजी पायी पायी फिरतायत, महिला सन्मानाच्या गोष्टी करतायत आणि हा प्रभारी अध्यक्ष महिलांना सन्मान देण्याच्या गोष्टीच करत नाही. ठराविक 3-4 लोक बरोबर घ्यायचं, त्यांचं भलं करायचं, असं नसतं अध्यक्षाचा रोल. खरं तर खूप जड अंतःकरणाने मला काँग्रेस सोडायची इच्छा झालेली आहे. कारण का महिला सन्मान, जर महिलांना सन्मान मिळत नसेल तर अशा पक्षामध्ये राहून उपयोग नाही. आणि खरं तर हा पक्षाचा दोषच नाहीये. इथले जे प्रभारी अध्यक्ष आहेत, जे म्हणजे मी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसची उपाध्यक्ष, आणि मला इलेक्शन पुरतं फक्त प्रभारी अध्यक्ष केलं होतं, फक्त प्रभारी 4 महिन्यासाठी. तर तेव्हा या सद्गृहस्थांनी महिला काँग्रेसचं कार्यालयच बंद केलं. खरं तर महिला काँग्रेस इलेक्शनमध्ये महिला काँग्रेसचा रोल खूप मोठा असतो, आम्हाला कार्यालय लागतं. अशाच आमच्या कार्यालयाला कुलूप लावलं, कारण काहीतरी वेगळंच सांगण्यात आलं. ठीक आहे, तरी आम्ही सहन केलं. मग नंतर जेव्हा आमचे मेळावे असतील, मिटिंगा असतील, तरी कार्यालयाची चावी लॉक मारून ठेवलं, दिलं नाही. मग आम्ही कधी युथ काँग्रेसचं, कधी सेवा दल, कधी खाली सिनियर सिटीजन कार्यालय, अशा मिटिंगा घेतल्या. मेळावा तर आम्ही काँग्रेस भवनच्या बाहेर पोर्चमध्ये घेतला, छोट्याशा जागेत, रस्त्यावर, म्हणजे त्या ग्राउंडमध्ये जेवलो. म्हणजे इतकी अवस्था वाईट केली होती महिला काँग्रेसची. काय कारण आहे? खरं तर या महिला काँग्रेसचं कार्यालय हे काढूच शकत नाही, याला प्रोटोकॉल आहे. यांना महिला काँग्रेसचं वर्षानुवर्ष चालणारं कार्यालय बंद करण्यासाठी दिल्ली AICC, मुंबई MPCCचं पत्र लागतं. कोणतंही कार्यालय चालू करणं किंवा बंद करणं याला परवानगी लागतेच, आणि ती यांनी घेतली नव्हती, मनमानी चालली होती. तरी आम्ही गप्प बसलो की नाही, चला होईल. पण नंतर इलेक्शन नंतर तर त्यांनी दुसऱ्या सेलला देऊन टाकलं कार्यालय, म्हणजे महिला काँग्रेसचं कार्यालयच गायब केलं. अहो, तिकडे आमचे नेते राहुल गांधीजी पायी पायी फिरतायत, महिला सन्मानाच्या गोष्टी करतायत, आणि हा प्रभारी अध्यक्ष महिलांना सन्मान देण्याच्या गोष्टीच करत नाही. ठराविक 3-4 लोक बरोबर घ्यायचं, त्यांचं भलं करायचं, असं नसतं अध्यक्षाचा रोल. अध्यक्षांनी महिला काँग्रेस, युथ काँग्रेस, NSUI, सेवा दल सगळ्यांना घेऊन चालायचं असतं. बाप असतो ना, बाप असा भेदभाव करत नाही. आणि त्या ज्या कार्यकर्त्याला तुम्ही ऑफिस दिलं त्याला ते सांगतायत की ती ब्राह्मण आहे, तुम्ही एक बाबासाहेबांचा फोटो ठेवून द्या, भगवान बुद्धांचा फोटो ठेवून द्या, घुसली ती तर तिच्यावर अट्रॉसिटी दाखल करा, ब्राह्मण आहे. काय नीतिमत्ता? ही काँग्रेसची नीती नाहीये. म्हणजे मी ब्राह्मण आहे, मी तिवारी आहे. आज उत्तर भारतीय सेल पण नाही बनवला. म्हणजे अभय छाजे, रमेश बागवे, सुरेश भाई असताना उत्तर भारतीय सेल होता. आज आमच्या उत्तर भारतीयांना पण पता नाही. ते आज तारखेला दीदी तुमको उधर इज्जत नाही तर हम क्या करेंगे. म्हणजे अशी अवस्था तुम्ही करून ठेवली. सगळं सीमित प्रायव्हेट लिमिटेड आहे का हे? माझा काँग्रेस बद्दल बिलकुल तक्रार नाहीये. हे जे पुण्यात चाललंय, आणि एवढा आज आज गेले 5 महिने मी काँग्रेस भवनला गेले नाही, निदर्शनात नाही, आंदोलनात नाही. एका पुण्यातल्या नेत्याचा फोन येत नाही की कुठे बाबा तू, काय येत नाहीये? पॅरलल आंदोलन आम्ही घेतोय, का नाही विचारत तुम्ही मला जाब की तू पॅरलल आंदोलन का घेतेय? सगळ्यांना माहितीये, पण बोलायची हिंमत नाहीये त्यांच्यात. का नाही माहिती नाही. एखादा ब्राह्मण आहे म्हणून कार्यालय दिले नाही का तुमच्यावर वैयक्तिक राग आहे म्हणून? दोन्ही असू शकतं. आता वैयक्तिक राग म्हणजे माझे व्हिडिओ असतात, कोणताही विषय आला की सगळ्यात पहिलं मी ठोकते, जिथं चुकतात तिथं ठोकतो. तर मी माझ्या पक्षासाठीच करते ना, माझ्या घरासाठी नाही करत ना. पक्षासाठीच मी लोकांना अंगावर शत्रुत्व घेते, दुश्मनी घेते, अंगावर घेते. उलट तुम्ही म्हणलं पाहिजे, अप्रिशिएट केलं पाहिजे, शाबासकी दिली पाहिजे. त्याच्याऐवजी तर तुम्ही आम्हाला घरी बसवायचा प्रोग्राम बनवताय. आज त्यांची इच्छा आहे की नाही हिने घरी बसवावं. मी कशाला घरी बसून, मी पार्टीला राम करीन. सिनियर नेत्यांनी कान खेचले पाहिजे ना. प्रभारी माणूस आहे तू, अशा कशी मनमानी करू शकतो? पुढची भूमिका काय? 8-10 दिवसात मी निर्णय घेणार आहे कुठे जायचंय ते. जिथे मला सन्मान मिळेल, जिथे माझ्या कामाला खरंच पॉझिटिव्हली चांगला हे मिळेल, तिथेच मी जाणार.